ठाकूर सर आलेले आहेत त्यांचा परिचय आधी करून द्यायला हवा आणि नंतर मुलाखत. पण मी अगदी थोडक्यात 2 वाक्यामध्ये त्यांचा परिचय करून देईन आणि नंतर त्यांच्या मुलाखतीतूनच त्यांच्याविषयीची माहिती उलगडत होईल. डॉक्टर सिद्धार्थ ठाकूर हे मूळचे लांजा तालुक्यातले आहेत. जांभेड हे त्यांचं मूळ गाव. आपलेच आहेत, इथलेच आहेत. त्यांनी रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी या ठिकाणी आपलं शिक्षण घेतलं आणि नंतर ते वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरगावी गेले आणि तिथनं आता इकडे आल्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून ते रत्नागिरीमध्ये पुन्हा कार्यरत झालेले आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या लोकांना, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल हे माहिती झालं असेल. कारण हे फक्त हॉस्पिटल नाही आहे, तर ते वैचारिक केंद्र आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण त्याचे उद्गाते आहेत हे आपल्यासमोर इथे बसलेले आहेत. तर डोळ्यांच्या संदर्भातलं एवढं मोठं हॉस्पिटल आपल्याकडे असू शकतं अशी आधी कल्पना इथल्या रत्नागिरीतल्या लोकांनीच केली नव्हती. रत्नागिरीमध्ये क्लिनिक्स भरपूर आहेत, हॉस्पिटलही आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एकाच छत्राखाली, एकाच रूफखाली अशी सगळी सुविधा मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. ही त्यांनी सुरू केली, ती करोनाच्या काळात सुरू केली विशेष म्हणजे. आणि या काळामध्ये कसं झालं, अधिक माहिती ते देणारच आहे, पण त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन जे काही होतं त्यातनं मिळालेली माहिती अशी की लोक डोळ्यासारख्या महत्त्वाच्या आणि नाजूक अवयवाकडे दुर्लक्ष करत असतात. आणि करोनाच्या काळामध्ये लोक बरेचसे घरी असल्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम लक्षात आले की नाही, हे डोळ्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून त्यांची टॅगलाईन म्हणजे आपल्या सॅटर्डे क्लबमध्ये असते तशी त्यांची टॅगलाईन अशी आहे की दृष्टी देणारी माणसं. तर आता आपण त्यांच्या मुलाखतीकडे वळूया. डॉक्टर, तुम्ही मला असं सांगा, आधी पहिल्यांदा मी अगदीच थोडक्यात तुमचा परिचय करून दिला. तुम्ही इथले रत्नागिरी जिल्ह्यातले मूळचे रहिवासी आहात. इथनं काही शिक्षण घेतलं, बाहेरपर्यंत तुम्ही गेलात आणि डॉक्टरी तुम्ही शिकलात. इथपर्यंत प्रवास आधी मला पहिल्या टप्प्यात तुम्ही सांगा. नमस्कार. माझा जन्म ॲक्च्युली सावंतवाडीचा आणि सावंतवाडीला काही वर्ष म्हणजे सुरुवात मला वाटतं 3रीपर्यंत मी सावंतवाडीला होतो. तिसरीपर्यंत सावंतवाडीला होतो. नंतर रत्नागिरीला आलो आणि नंतर मग माझ्या वडिलांच्या बदल्या व्हायच्या, त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूर आणि असं सगळं महाराष्ट्राची जत्रा करून शेवटी चिपळूणला आलो. वडील काय करायचे? माझे वडील LIC मध्ये होते आणि त्यावेळेला रत्नागिरी अखंड जिल्हा होता, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माहिती असलेला असा LIC मधला माणूस म्हणून माझ्या वडिलांना पुन्हा चिपळूणला ब्रँच सुरू करायला 1990 मध्ये आणलं, 1980 मध्ये आणलं. तर चिपळूणला मी 12वी झालो आणि त्यानंतर मग मला वाटतं 82 साली प्रचंड पाऊस पडला. त्यावेळेला दरडी वगैरे कोसळल्या, रस्ते बंद होते, त्यामुळे माझी मेडिकलची ॲडमिशन चुकली. आणि मेडिकलची ॲडमिशन चुकल्यानंतर मग इथे राहायचं असं ठरवलं होतं. मग माझ्याकडे 2च पर्याय होते की एक तर आपण डॉक्टर बनायचं किंवा शेतकरी व्हायचं. तर तेव्हा रस्ता वगैरे हायवे आपला बंद असल्यामुळे मेडिकलच्या ॲडमिशन चुकल्या. मग शेवटी त्यावेळेला कजलेकर सर कुलगुरू होते कोकण कृषी विद्यापीठात. मग त्या ICARच्या 16 सीटमधून मला तिथे ॲडमिशन मिळाली, BSc ॲग्रिकल्चर. कारण इथे राहायचं हे पक्क होतं. मग जगण्यासाठी काय तर शेती करायची. आणि त्यावेळेला असं वाटायचं की इथली शेती म्हणजे फार चांगली आहे. आता तसं वाटत नाही, पण तेव्हा तसं वाटायचं. तर कॉलेजला गेलो दापोलीला. दापोलीला गेल्यानंतर पहिल्या दिवशी मला मुलांनी असा प्रश्न विचारला की तू घाटी का कोकणी? तेव्हा माझ्यापुढे असा प्रश्न आला की आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला जर असं विचारलं जातंय की तू घाटी का कोकणी, तेव्हा हे आपल्याला शिक्षण नको. म्हणून मी त्या दिवशी ती ॲडमिशन सोडली आणि पुन्हा आलो चिपळूणला. चिपळूणला आल्यानंतर त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते. तर मी त्यांना पत्र लिहिलं की मी मेरिटचा मुलगा आहे आणि मला आमच्या परिस्थितीमुळे मला ॲडमिशन मिळू शकली नाही आणि माझ्याकडे मार्क्स आहे आणि मला इथेच राहायचं आहे. तर तेव्हा राम प्रधान त्यांचे सचिव होते आणि मला खास पंतप्रधानांच्या शिफारसीमुळे ॲडमिशन मिळाली दिल्लीला. त्यानंतर मग मी सिंगापूरला गेलो, अमेरिकेला गेलो, खूप शिकलो, परत आलो. परत आल्यानंतर श्रीलंकेमध्ये तेव्हा आपलं सैन्य गेलं होतं. तर तेव्हा श्रीलंकेत सैन्याबरोबर जाण्याची मला संधी मिळाली. तिथे मी काम केलं.
आणि तिथेच थोडंसं नावही चांगलं मिळालं. तेव्हा राजीव गांधींच्याच हस्ते मला पुन्हा माझा सत्कार झाला. शांतीचे शांतीचे. तर त्याने मला विचारलं की बाबा तुझं गाव कुठलं? स्टेजवरच त्याने मला प्रश्न विचारला. तर माझे वडील तेव्हा चिपळूणला होते. महाराष्ट्रामध्ये चिपळूण म्हणून गाव आहे, बिलॉंग टू चिपळूण. सो ही asked me की हाऊ डू यू गो टू चिपळूण? So I said I take a train from Delhi to Mumbai, and from Mumbai there is a state transport conveyance. It takes around 9 hours to reach Ratnagiri or Chipulun. So त्यांनी त्यांचे जॉर्ज म्हणून सेक्रेटरी होते. तर त्यांनी सांगितलं की हा मुलगा यांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे, एवढ्या हालामध्ये यांनी आपल्या गावाला जाता का म्हणून. मग रत्नागिरीला एअर कनेक्टिव्हिटी आहे का? एरोड्रोम आहे, तर रत्नागिरी हॅज ए एरोड्रोम. तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की येस, रत्नागिरी हॅज ए एअर कनेक्टिव्हिटी. वायुदूत वॉज फ्लाइंग टू रत्नागिरी 3 times a week. मग त्यांनी सांगितलं की याला स्टेट गेस्ट म्हणून कायम लाईफ टाईम पास रत्नागिरीला जायचं. त्यावेळेला 13 सीटरचं विमान असायचं रत्नागिरीला. मी तेव्हा रत्नागिरीला यायचो आणि 12:30ची चिपळूण बस पकडून चिपळूणला असा तो प्रवास होता. म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर खरं शिक्षण सुरू झालं. डॉक्टर म्हणजे काय असतं की मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला थिअरी शिकवली जाते. प्रत्यक्ष अनुभव हा तुम्ही जेवढे नंबर ऑफ पेशंट बघता आणि जेवढी डायव्हर्सिफाईड केसेस तुम्ही बघता त्यानंतरच खरे डॉक्टर बनतात. तर मला सुरुवातीला आम्हाला पगार म्हणून स्टायपेंड मिळायचं तो 800 रुपये मिळायचा. आणि माझं लग्न झालं तेव्हा मला 5,000 रुपये पगार होता. आणि मला अजूनही असं वाटतं की 5,000 रुपये म्हणजे सासऱ्याने मुलगी कशी दिली. पण झालं म्हणजे आज आता इथपर्यंत येऊन पोहोचलो. तुमच्या पदव्या तुम्ही कोणकोणत्या घेतल्या? मी क्रिटिकल केअरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. क्रिटिकल केअर ही त्यावेळेला मोस्ट इव्होल्युशन असणारी ब्रँच होती. म्हणजे त्या काळामध्ये क्रिटिकल केअर ही कन्सेप्टच नव्हती. ती भारतात नुकतीच सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये अनेक कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर होत्या. म्हणजे इक्विपमेंट्स वगैरे यायची नाही. तर तेव्हा सगळं मॅन्युअली असायचं आणि मॅन्युअली ज्या प्रोसिजर होत्या या ब्लाइंड प्रोसिजर होत्या. म्हणजे आज सोनोग्राफी आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्या आधाराने प्रोसिजर करावे लागतात. त्यावेळेला त्या ब्लाइंडली म्हणजे आपल्या डोळ्यावरती विश्वास ठेवून जे अॅनाटॉमिकल मार्किंग असतात त्याच्या आधाराने ते करावे लागायचे. आणि त्याच्यामध्ये प्रचंड कामाच्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं असल्यामुळे मास्टरी मिळाली किंवा व्यवसायात पुष्कळ वेळेला मी मराठी असल्यामुळे मला तसा थोडासा द्वेषाचा पण सामना करावा लागला. परंतु मी असं ठरवलं होतं की आपण आमचे गुरु शिवाजी महाराज, त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की हे लढाई जिंकायचीच. तर त्यामुळे सगळ्या लढाया खेळलो. म्हणजे एकदा असं ठरवलं की सगळ्या मेडिसिनच्या ब्रँचेसमधलं आपल्याला यायला पाहिजे. असं कुठे होता कामा नाही की मी मेडिसिनचा आहे म्हणजे मला सर्जरी येत नाही किंवा मला ENT येत नाही किंवा मला नेफ्रॉलॉजी येत नाही. सगळ्या हॉस्पिटलच्या डिपार्टमेंट्समध्ये काम केलं आणि शेवटी एक दिवस असा आला की मोनोपोली तयार झाली. मोनोपोली तयार झाल्यानंतर मग आपण राजेच असतो आणि ते राजेपणाचं सुख नंतर गोव्याला मिळालं. यांच्याबद्दल एक माहिती तुम्हाला अशी देईल की त्यांनी जगभरामध्ये साधारणपणे 350 आणि भारतामध्ये 200 हॉस्पिटलची उभारणी केली. त्याकडे मी असं येणार आहे याच्यासाठी की तुम्ही एवढं जे ज्ञान मिळालं त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं हॉस्पिटल एखादं सुरू करू शकला असता आणि आरामात सगळं केलं असतं. तुम्ही हे उभारणी करण्याच्या व्यवसायाकडे कसं काय किंवा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे कसं तुम्ही बघितलं? तुम्हाला थोडंसं एका गोष्टीत मी करेक्ट करतो. मी आजही या गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. म्हणजे पहिल्यापासून असं ठरवलं होतं की आपल्याला कुठेही पैसे मिळवायचे नाही आणि काम करत राहायचं. त्या कामामधून काही वेळेला चांगलं नाव मिळतं, काही वेळेला आपली बदनामी पण होते. आता हे सगळं करत असताना जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा डॉक्टर म्हणून काम करताना मी हुशार असल्यामुळे मला 4 वेळा असं झालं की नोकरीतून मला काढलं गेलं, टर्मिनेट केलं गेलं. कारण का? तर मी चांगला डॉक्टर होतो. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या काळी राजकारण पण खूप होतं. आणि नाही असं वाटतं. आत्ता मी त्या पातळीवर काम करत नाही त्यामुळे मला माहिती नाही. पण त्यावेळी ते भरपूरच होतं आणि त्यावेळेला भरपूर राजकारण असल्यामुळे 4 वेळेला माझा नोकरी गेली माझी आणि मध्ये 3-4 महिने मला नोकरीच नव्हती. तेव्हा असं झालं की आता काय करायचं? आपण रस्त्यावर आलो. म्हणजे एकदा तर असं झालं की मला
घरून अशी बातमी आली की मला मुलगी झाली आणि त्याच दिवशी माझी नोकरी गेली. तर तेव्हा कठीण परिस्थिती होती. म्हणजे मूल झाल्यानंतर आपल्याला नोकरीच नाही, ती सुद्धा मुलगी झाल्यानंतर नोकरी नाही. मग काय करायचं? नोकरी म्हणजे असा डॉक्टरना फार पगार मिळत नसे, 10 ते 12,000 रुपये पगार मिळायचा. तेव्हा अशा याच्यामध्ये पुढे कसं जायचं? मग आपलं प्रत्येक ठिकाणी बायको म्हणायचं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काढून टाकतात, तुमचं कसं व्हायचं? असा प्रश्न व्हायचा. तर एक तर तुम्ही तुमचा स्वभाव बदला, तर तुम्ही स्वतःला पोलीस समजू नका किंवा मान्य करा की तुम्हीच गुन्हेगार आहात. अशी पण पुढची म्हणजे हे सुद्धा तिने मला एकदा बोलून दाखवलं की तुमचं तर चुकत नाही ना. तेव्हा आपल्याच माणसांचा जेव्हा आपल्यावरचा विश्वास डळमळीत होतो, तेव्हा आपलं काम असं असतं की आपल्याला स्वतःलाच ॲश्युअर करावं लागतं की तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि तुम्ही काही करू शकता. मग मी असं ठरवलं की टेबलच्या त्या बाजूला जाण्याच्या ऐवजी आपण टेबलच्या या बाजूला जाऊ. आणि मग आपणच पोलीस बनू आणि संपूर्ण व्यवस्था सुधारू. म्हणजे व्यवस्थेचे बळी होण्यापेक्षा आपण जर व्यवस्थाच तयार केली तर ती अधिक परिणामकारकरित्या आपल्याला पुढे नेता येईल. मग हळूहळू फायनान्स एक क्षेत्र होतं, बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्र होतं. मग सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने मला ऑनररी डिग्री दिली MMSची. आपल्या देशामध्ये फार कमी जणांना ही डिग्री मिळाली. ती मला एक SMUने दिली. SMU मध्ये मी लेक्चर्सला जायचो, आठवड्यातून एकदा त्यावेळेला जात असे मुंबईला. तर हे सगळं झाल्यानंतर मग हळूहळू रेकग्निशन मिळते आणि मग असं ठरवलं की डॉक्टर म्हणून आपली ओळख कमी असली पाहिजे, या विषयातला एक मॅनेजमेंट तज्ज्ञ म्हणून आपली ओळख जास्त चांगली झाली पाहिजे. म्हणजे व्यवस्थेमध्ये स्वच्छ माणसं आणता येतील, त्यांना पाठिंबा देता येईल आणि सगळी सिस्टीम स्वच्छ राहील याच्यासाठी नियम बनवता येतील, मॉनिटरिंग करता येईल आणि हळूहळू या व्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. आणि ते साध्य झालं. मग काय होतं की 1चे 2 करायचे, 2चे 3 करायचे, 4चे 5 करायचे. 2 ते 9 हे पाढे पाठ करायला जरा अवघड असतात. पण 2 ते 9 पाढे पाठ झाले की मग पुढचे पाढे 11 पासून ते आरामात येतात जास्त. तो अनुभव मला आला. सुरुवातीला मी दामले हायस्कूलमध्ये होतो तेव्हा खूप मार खाल्ला, कारण 2चाच पाढा यायचा नाही. पण नंतर सगळे पाढे यायला लागले. तेव्हा सगळं गणित जमलं. हां. मला मगाशी तुम्ही असं म्हणालात की मुलगी देतानाच प्रश्न होता, तर ती मॅनेजमेंट तुम्ही कशी काय केली? म्हणजे मुलगी कशी मिळाली? मुलगी कशी मिळाली म्हणजे झालं होतं असं की पहिल्यापासून आम्ही कोकणी असल्यामुळे असं ठरवलं होतं की भानगड करायचं. लाईफमध्ये आपल्याला घरामध्ये असं आई वडिलांची भानगड नव्हती आणि कुठली तरी मुलगी पळवून आणली आणि काहीतरी लाईफमध्ये मोठं उलाढाल झाली, असं नव्हतं. मग हे ठरवलं. मग जी मुलगी आली ती मी पसंत केली. आई वडिलांनी आणली ती? आई वडिलांनी जी मुलगी आणली ती पसंत केली. त्यामुळे आयुष्य सगळं सुखात गेलं, जास्त त्रास झाला नाही. ती व्यवसायातली आहे का? माझी बायको व्यवसायातलीच आहे, पण तिने माझ्या सगळ्या व्यापामुळे तिला कधीच व्यवसाय करता आला नाही. तिने मुलांचीच काळजी घेतली आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचूही शकलो. तुम्ही NPOचं जे सगळं जाळं निर्माण केलं ते कधी? म्हणजे हॉस्पिटल उभारणी करणं असा एक भाग होता, नंतर तुम्ही स्वतःचं NPO ही शाखाही तयार केली. हा प्रवास कसा झाला? सुरुवातीला कसं झालं की मी जेव्हा आम्ही 400-500 बेडची हॉस्पिटल सुरू केली आणि ती हॉस्पिटल सुरू करणं ही फार त्रासदायक होतं. कारण एका प्रोजेक्टला जवळजवळ पर बेड 80 लाख रुपये खर्च आहे. आज सुद्धा जर एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढायचं आत्ताच्या स्टँडर्डमध्ये 1 बेड इज इक्वल टू 1 करोड रुपये. म्हणजे 200 बेडचं हॉस्पिटल असेल तर त्याला 200 कोटी रुपयाचा सरळ खर्च आहे. तर हा बिझनेस म्हणून जर त्याच्याकडे बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये रेकग्निशन मिळतं, ह्याच्यामध्ये फारशी फिजिबिलिटी किंवा फिनान्शियल रिटर्न नाही. मग फिनान्शियल रिटर्न नसताना लोक हॉस्पिटल का काढतात? तर त्याचं सरळ उत्तर असं आहे की लोकांना मान मिळतो म्हणून लोक हॉस्पिटल काढतात. तर मी तर असं ठरवलं होतं की आपण मान आणि सन्मान मिळावा म्हणून हॉस्पिटल काढायची नाही. कारण कुठलाही प्रोफेशन हे जर फिजिबल नसेल तर हे सोंग जास्त दिवस टिकवता येत नाही. म्हणजे त्याच्यातून तुम्ही लाखो रुपये मिळवू नका, पण 10 रुपये नक्की मिळवा आणि ते गुंतवून तुम्हाला ते साम्राज्य वाढवता आलं पाहिजे. मग अशी 400-400 बेडची मी संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 44 हॉस्पिटल्स काढली आणि ती सुरुवात करताना मला आम्ही प्राइस वॉटर कूपर म्हणून कंपनी आहे, त्या प्राइस वॉटर कूपरचा सर्वे केला
तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यावेळेला आमच्याकडे सीड कॅपिटल म्हणून 2,000 कोटी रुपये होते. तर ते सुरू करताना तुम्ही गुजरात आणि राजस्थान ही 2 राज्य सोडून भारतामध्ये कुठेही जा. गुजरात, राजस्थान, युपी, बिहार ही 5 आणि एमपी ही 5 राज्य म्हणजे सेंट्रल इंडिया आणि वेस्टर्न इंडियाची ही राज्य घेऊ नका. तेव्हा कारण का तर या संपूर्ण 5 राज्यामध्ये कोणताही नॅशनल ब्रँड एक्झिस्टिंग नाही. म्हणजे कुठलाही नॅशनल ब्रँड या 5 राज्यात टिकू शकत नाही. आणि गुजरात्यांबरोबर खास करून किंवा राजस्थानी मारवाड्यांबरोबर तुम्हाला कधीच कॉम्पिटिशन करता येत नाही. तेव्हा तुम्ही या राज्यांमध्ये जाऊ. मी म्हटलं मी आमच्या बोर्डमध्ये मग या विषयासाठी झगडलो. मी म्हटलं आपल्याला हिरो व्हायची संधी आहे. पावनखिंड मेलो तरी शहीद, आपल्याला काय नाव कोणी ठेवणार नाही, पण जगलो तर आपण हिरो. म्हणून मी पहिलं हॉस्पिटल सुरतला काढलं, नंतर अहमदाबादला काढलं आणि ते हॉस्पिटल आपल्या संपूर्ण इंडियन इंडस्ट्रीमध्ये माइलस्टोन ठरलं. कारण त्यांनी आमची मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल साधारणतः 4 वर्षानंतर पेबॅक देतात किंवा 3 वर्षानंतर त्यांचा ब्रेक इव्हन होतो, की 2.5 महिन्यामध्ये आमचं हॉस्पिटल ब्रेक इव्हन झालं आणि त्याचा पेबॅक 6व्या महिन्यात. आणि मुख्य म्हणजे जी मीथ होती की गुजराती लोकांबरोबर तुम्हाला धंदाच करता येत नाही, तो मोडीतच निघाला. म्हणजे गुजरातमध्ये जी मी 3 हॉस्पिटल काढली, भावनगर, अहमदाबाद, सुरत आणि राजकोट, ही 4 हॉस्पिटल सुरू केली, त्याला ग्रँड सक्सेस मिळाला. नंतर मग जोधपूर, उदयपूर, बिकानेर आणि जैसलमेर अशी राजस्थानमध्ये हॉस्पिटल काढली. आणि ही सगळी हॉस्पिटल 350-400 बेडची होती. याच्यामध्ये स्थानिक लोकांना घेऊन काम करायचं. आज गुजराती माणूस तुम्ही जर काम करायला गेला तर तो सरळ पहिला प्रश्न विचारतो की मला किती मिळेल. आणि मराठी म्हणून तुम्हाला ही वाक्य खूप इरिटेटिंग असतं, कारण तुम्ही पैसा सोडून बाकीचे विषय बोलत असता. तुमचा धंदा म्हणजे असा असतो की बिझनेस जास्त आणि बिझनेस कमी. हे आपल्या मराठी लोकांचं पहिलं प्रिन्सिपल असतं की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यरत आहे, पण त्या कार्यातून मला मिळतंय किती याचा हिशोब किंवा P&L या नावाने ठणाणा असतो. तर गुजराती लोकांना पार्टनर करून घ्यायचं आणि वेळ आल्यानंतर त्यांना ठणकावून सांगायचं की याच्या पलीकडे तुमचं चालणार नाही. हे मला वाटतं मोठं काम आम्ही गुजरात, राजस्थानमध्ये केलं. त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट सिस्टीमची हॉस्पिटल्स होती ती आम्हाला प्रयोग म्हणून त्यावेळेला मोदीजींनीच चालवायला दिली, प्रधानमंत्री आपले मुख्यमंत्री असताना, आणि तो प्रयोगही यशस्वी झाला. त्यानंतर मी युपीच्या खेड्यापाड्यात गेलो. म्हणजे आज महाराष्ट्रात मला जेवढी लोक ओळखत नसतील तेवढी लोक मला युपी आणि बिहारच्या खेड्यापाड्यातून ओळखतात. एक तर मला नावाचा फायदा झाला, कारण ठाकूर हे नाव बंगालमध्ये चालतं, युपीमध्ये चालतं, बिहारमध्ये चालतं, राजस्थानमध्ये चालतं, गुजरातमध्ये चालतं. आणि मला गुजराती, बंगाली आणि उडिया आणि भोजपुरी या भाषा तिथल्या स्थानिक लोकांपेक्षा चांगल्या बोलता आहेत, चांगल्या ॲक्सेंटमध्ये. तर त्यामुळे माझी कायम ओळख अशी झाली की मी त्याच राज्यातला माणूस आहे. त्यामुळे मला त्याचा खूप उपयोग झाला. आणि नंतर असं लक्षात आलं की मी जसं म्हटलं की पाड्यांचा खेळ 2 ते 9 पाडे आणि त्याच्या पुढचे पाडे, तेव्हा रेप्लिकेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीची बँडविड्थ वाढवायला लागते. म्हणजे शाखा उघडणं हे जितकं सोपं असेल त्याच्यापेक्षाही अधिक काम तुमची पर्सनॅलिटी मॅग्निफोल्डमध्ये, मल्टीफोल्डमध्ये वाढवणं. म्हणजे तुम्ही 1 असाल तर तुम्ही 100 स्वतः तयार करणं आपल्याच पर्सनॅलिटीमध्ये, आणि 8 तासामध्ये 80 तासाचं काम कसं करता येईल हे बघणं हा सर्वात मोठा चॅलेंज असतो. आणि तो बदल ज्याला जमतो त्याला आपला बिझनेस कुठल्याही मॅग्निट्यूडवरती नेता येतो. हा, तर इन्फिगो मग असं झालं की एवढी मोठी हॉस्पिटल उभी करायची, त्याच्यामध्ये वेळ जातो आणि रात्री अपरात्री फोन प्रत्येक वेळेला. त्याच्यामध्ये एका ठराविक एज नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्यामध्ये इरिटेशन होतं. कारण जसे आपण अनुभव समृद्ध होतो तसं तसं जुने टायर वापरल्यानंतर झिजतात, पण इथे फार कणक होतात आणि मग त्या धंद्याला तुम्हीच अडचण तयार होता. तेव्हा आपल्या धंद्यामध्ये आपणच ऑब्स्टॅकल आणि आपली प्रिन्सिपल जेव्हा आपल्यापेक्षा मोठी बनतात तेव्हा तो धंदा बुडायला सुरुवात होतो. तेव्हा प्रिन्सिपल्सचं जास्त अवलंबन न माजवता मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातून एक्झिट घ्यायची आणि छोटी हॉस्पिटल ज्याच्यामध्ये सकाळी 8 वाजता हॉस्पिटल उघडलं, संध्याकाळी 8ला बंद केलं, 8 नंतर कोणीही आपल्याला फोन करणार नाही आणि कमी स्पेसमध्ये जास्त प्रॉडक्टिव्हिटी
आणि पर स्क्वेअर फीट रेव्हेन्यू या प्रिन्सिपलवरती काम केलं. आणि मग असं ठरवलं की इन्फिगोची चेन उभी करायची. इन्फिगो म्हणजे इम्प्रेसिव्ह. इन्फिगो हा लॅटिन शब्द आहे. इन्फिगो म्हणजे इम्प्रेसिव्ह. इम्प्रेसिव्ह म्हणजे काय? इम्प्रेशन पाडणारी माणसं नव्हती, इम्प्रेशन बनवणारी माणसं. मग आल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर लोकांना असं वाटावं की हे हॉस्पिटल आपलं आहे, त्याच्यामध्ये पैशाचा खेळ असू नये, परंतु एक ट्रस्ट फॅक्टर असावा. जिथे आल्यानंतर मला 2 मिनिटामध्ये माझं इथे रिलेशन आहे असं वाटावं आणि पेशंटला एज्युकेट करावं आणि एज्युकेशन बेस्ड ट्रीटमेंट आपण पेशंटला द्यावी. ह्याच्यातून मी इन्फिगोचं मॉडेल सुरू केलं. हे लो ॲसेट मॉडेल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुंतवणूक अतिशय कमी आहे, टर्न अराउंड फास्ट आहे, पेबॅक फास्ट आहे. म्हणजे रत्नागिरीला मी जे हॉस्पिटल उघडलं मला सांगायला काहीच हरकत नाही. म्हणजे जनरली कोकणातला कुठलाच बिझनेस कधीच पेबॅक देत नाही. म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी असं ठरवलं की हे शेवटचं हॉस्पिटल असेल रत्नागिरी, पण हे हॉस्पिटल माझ्या आयुष्यातलं सर्वात अतिशय अवघड हॉस्पिटल होतं. आणि त्यांनी मला जवळजवळ 1 वर्षामध्ये पेबॅक दिला. म्हणजे इंडियन हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही ब्रँचमध्ये असं हॉस्पिटल नाही की जे 1 वर्षामध्ये पेबॅक देतं. ते आमच्या रत्नागिरी हॉस्पिटलमध्ये. म्हणजे लोक कोकणला नावं ठेवतात की ते पैसे मिळत नाही, आणि या पैसे मिळवताना मी गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 2.25 कोटी रुपयाची चॅरिटी केली. म्हणजे जर मी चॅरिटी केली नसती तर जगामधलं रेकॉर्ड रत्नागिरीत केलं असतं. तर तेव्हा प्रिन्सिपल आपली पाळून समाजासाठी काम करून पण एखादा व्यवसाय हा यशस्वी करता येतो, या दृष्टीने इन्फिगोचं रत्नागिरी हॉस्पिटल एक वेगळं उदाहरण म्हणून मला सांगावं वाटतं. डॉक्टरांच्या बद्दल एक आता त्यांनी म्हटलं चॅरिटीचं, तर मगाशी मी म्हटलं तसं कोरोनाच्या काळात हे हॉस्पिटल सुरू झालं, पण तिथपासूनच त्यांनी डोळा म्हणजे काय, डोळ्याचे आजार म्हणजे काय याबद्दलचं प्रशिक्षणच केंद्र एक प्रकारे तिथे सुरू केले. आणि महिला बचत गट असतील, शिक्षक असतील, वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी असतील, वृद्ध मंडळी असतील, या सगळ्यांना त्यांनी मोफत सेवा दिली. हे त्यांच्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे. चॅरिटी ही या पद्धतीची त्यांची होती. मगाशी तुम्ही जेव्हा म्हणालात ना की गुजरातमध्ये लोक व्यावहारिक एक प्रकारे असतात आणि महाराष्ट्रात आणि त्यातही कोकणात, आता तुम्ही कोकणात एवढं रत्नागिरीचं चांगलं हॉस्पिटल असं म्हणताय, इथे ही अशी स्थिती अशी आहे की एखादं तुम्ही नोकरी कोणाला द्यायचं म्हटलं तर तू मला पेमेंट काय मिळणार आहे विचारतो, की मला काम काय आहे हे तू कधी विचारत नाही. मग या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केल्यानंतर किंवा महाराष्ट्रात हॉस्पिटल वेगवेगळ्या ठिकाणची चेन सगळी सुरू केल्यानंतर ते जे कामगार आहेत ते टिकून राहण्यासाठी तुम्ही काय केलं? कारण कसं आहे की कोकणाचाच अनुभव असा आहे की आता सगळेच हे उद्योजक मंडळ आहेत, त्या सगळ्यांना ते माहिती आहे. 1 दिवसाची सुट्टी घेतो तो 15 दिवस येत नाही, किंवा 2-4 दिवस येतो पुन्हा तो कधीही तोंड दाखवत नाही, फोनही करत नाही. आणि त्याला काम नको असतं तर काम हवं असतं त्याला, पण तो शिमगोत्सव आला, गणपती आला की तो सुट्टी घेतो की पुन्हा काहीच नाही. मग अशा वेळेला कोकणामध्ये ज्या बागा आहेत त्याच्यासाठी सुद्धा नेपाळवरनं मूर्ती मागवावे लागतात त्या बागा सांभाळण्यासाठी. आणि इथले अनेक लोक बेरोजगार असतात, ते तर आपल्याला करून माहितीच आहे. तर या स्थितीमध्ये तुमच्याकडे तुम्ही स्थानिक लोकांना सुद्धा अनेक रोजगार दिलेले आहे, हजारभर लोकांना तरी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी दिलेली आहे. तर हे तुम्ही मॅनेज कसं काय करता? आणि हे जे कामगार आहेत ह्या कामगारांना तुमचा सहकारी किंवा तुमचा शेअर होल्डर समजा करायचं झालं तर तुमचा दृष्टिकोन त्याबद्दलचा काय आहे? आम्ही जेव्हा इन्फिगो लाईफ सायन्सेस ही कंपनी सुरू केली तेव्हा त्याचे जवळजवळ आम्ही 20-1 लाख शेअर्स आम्ही आमच्या एम्प्लॉईजसाठी केले. म्हणजे खरं म्हणजे मी एम्प्लॉईची टर्म वापरत नाही, मी असं समजतो की ते आपले सगळे सहकारी आहेत आणि त्यांच्यामुळेच आपली कंपनी बनते. जवळजवळ 2005 पासून मी या जिल्ह्यातल्या जवळजवळ 1700 लोकांना नोकऱ्या दिल्या, आणि त्या खास करून लांजा, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी आणि कुडाळ आणि मालवण या 5 तालुक्यातल्या लोकांना जास्त प्राधान्य दिले, कारण मी स्वतः त्या भागातला होतो. त्यामुळे आणि मी असे प्रयोग केले की ह्याच्यामध्ये एक रत्नागिरी हा जर जिल्हा बघितला तर ह्याच्यामध्ये जास्त धडाडीने काम करणारे लोक होती. तर
माझं असं निरीक्षण आहे की सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला या भागातली लोक जास्त धडाडीने आणि मेहनतीने काम करणारे आहेत. त्यांच्यामध्ये थोडीशी लढाऊ वृत्ती आहे. लोक पुढे पुढे येतात, भांडतात वेगवेगळे प्रसंगी, आर्ग्युमेंटेटिव्ह पण आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्याची लोक ही जास्त करून सोबर आहेत. म्हणजे आर्ग्युमेंटेटिव्ह आहेत, पण त्या आर्ग्युमेंटचं कन्व्हर्जन कुठेही प्रॉडक्टिव्हिटीमध्ये नाही. म्हणजे चर्चा भयंकर आहे, परंतु त्याची व्हिजिबिलिटी नाही कुठे. तर हे लक्षात आल्यानंतर मग मी असं ठरवलं की यांचे जे विकनेसेस आहेत, या विकनेसेससाठी यांना अशा प्रदेशामध्ये नेऊन टाकायचं की यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर झक मारत बदलायला हवं. तर त्यामुळे यांना युपी, बिहार आणि गॅंगटॉक सारख्या ठिकाणी मी टाकलं. त्यानंतर काही लोक काश्मीरमध्ये टाकली, काही लोक पंजाबमध्ये टाकली. आता पंजाबमध्ये जेव्हा अरेला कार्य करणारे लोक असतात तेव्हा आपला रत्नागिरीचा माणूस बुजतो आणि त्याला ते काही इफेक्टिव्हिटी येत नाही, काम करता येत नाही. त्याच्यातून काही लोक ड्रॉप झाले, पण काही लोक सरप्राइझिंगली शिक्षण नसलेली सुद्धा बोलायला आणि त्याच्यातून काही लिडरशिप तयार झाली. ती लोक जेव्हा गावी यायची आणि गावी आल्यानंतर ती सांगायची की आम्ही पंजाबमध्ये काम करतो, आम्ही युपीमध्ये काम करतो, आम्ही बिहारमध्ये काम करतो, तेव्हा गावातल्या लोकांना त्याचं कौतुक वाटायचं. त्याच्यातून मेहनतीने वर जाण्याची त्यांची तयारी असायची. अशी नवीन मुलं आकर्षित व्हायची. ही संख्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप कमी होती, पण नंतर ती ट्रिग्नॉमेट्रिक पद्धतीने वाढत गेली आणि त्याच्यातून इथली स्थानिक फारशी न शिकलेली परंतु डॅशिंग स्वभाव असलेले आणि ग्रास्पिंग पॉवर जास्त असलेली मुलं ही चांगल्या पोझिशन्सला पोहोचली. मग मी त्यांना बंगालमध्ये काही ठिकाणी लीडर म्हणून नेमलं, तामिळनाडूमध्ये नेमलं आणि माझ्या कामाची पद्धत अशी होती की कुठल्याही माणसाला एका ठिकाणी कधीही सेटल होऊ द्यायचं नाही. त्याला कुठल्याही कम्फर्ट झोनमध्ये आणायचं. म्हणजे एखादा माणूस जर त्रिचीला आमचा मॅनेजर म्हणून काम करत असेल तर संध्याकाळी मी त्याला फोन करायचो. त्यांनी खूप छान काम केलेलं असायचं, त्याला अवॉर्ड मिळायचं, परफॉर्मर ऑफ द इयर म्हणून अवॉर्ड मिळायचं. त्याचं फंक्शन झालं की त्याचं कौतुक व्हायचं. मी त्याला सांगायचो, बाबा रे तुझी ट्रान्सफर लुधियानाला झाली. अशा मी हॅफाझर्डच ट्रान्सफर केला. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये या ट्रान्सफर्स रेकमेंडेड नाही, म्हणजे इतक्या फटाफट लोकांना बदलू नये. पण त्यामुळे झालं असं की कुठलाही माणूस, कुठलाही मुलगा हा कुठल्याही कम्फर्ट झोनमध्ये कधी अडकला. त्यामुळे जिथे तुम्हाला आपलं आता जमतंय, आपल्याला हे गाव माहिती आहे असं वाटायला लागलं, त्या क्षणी तुमचं शिक्षण संपलं. कारण मग तुमच्या नॉलेजची जी काही ॲसेट म्हणून तुम्ही म्हणता तो नॉन प्रोडक्टिव्हिटीकडे झुकायला लागतो. जिथपर्यंत तुम्ही शिकत असता तिथपर्यंत तुम्ही प्रॉडक्टिव्ह असता, तिथपर्यंत तुम्ही एक्सपेरिमेंटेटिव्ह असता. परंतु ज्या क्षणी तुमचं शिक्षण संपतं तेव्हा तुमच्यामध्ये इगो तयार होतो. तुम्हाला असं वाटायला लागतं या मार्केटचं नॉलेज मलाच आहे, माझ्यासारखं कोणी नाही. आणि त्याने ती संस्था किंवा ते बिझनेस मॉडेल कधीच वाढत नाही. इनफॅक्ट ते दुसऱ्या कुणालाही वर येऊ देत नाही. कारण तुम्ही त्यांना सांगायला गेलं की या ठिकाणी हे करायचं, तू म्हणतं नाही नाही मला माहिती. तर तेव्हा या फॉर्मॅटमध्ये पटकन माणसं उचलून दुसरीकडे गेल्यामुळे मल्टी स्टेटचं नॉलेज असलेली लोक तयार झाली. अनेक जिओग्राफीमध्ये काम केल्यानंतर अनेक वेगवेगळे लोक, तिथले ट्रेड, त्यानंतर तिथले चॅलेंजेस, याच्यामुळे लोक फास्ट मॅच्युअर झाली. आणि जिथे मॅच्युरिटी असेल तिथे मॅच्युअर पर्सनॅलिटी या बिझनेस पण पटकन मॅच्युअर बनवतात. तर त्यामुळे त्याचा फायदा झाला आणि एकाचे 100 करणं सोपं केलं. तुम्ही मल्टीस्टेटचं म्हणताय, हे तुमच्या हातात तुम्ही मॅनेजमेंट होती मग. पण आता इथे जे आपली उद्योजक मंडळी, इथली कोकणातली बसलेली, त्यांच्या समोरचे जे प्रश्न आहेत त्यांना लागणारे स्थानिक स्वरूपातच कामगार लागणार आणि स्वरूपातच कर्मचारी लागणार आणि ही टिकत नाहीत. याच्यावरती तुम्ही काय सांगू शकता? आता मी रत्नागिरीला जेव्हा हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिने मला असा ट्रेंड आढळला की 7 तारखेला पगार घ्यायचाच पडून जायचं, म्हणजे थांबायचंच नाही. मी असा विचार करायचो की यांना मी सर्वात जास्त रत्नागिरीत पगार देतो आज हॉस्पिटलमध्ये आणि कामाच्या बेस्ट कंडिशन आहेत. फक्त एक आमच्याकडे त्रास आहे. त्रास असा आहे की प्रोफेशनली काम करावं लागतं, फालतूपणा चालणार. परंतु लोकांचा ट्रेंड असा आहे, आज मला सर्दी झाली आहे, उद्या मला ताप येतोय, परवा मला एकाने तर मला केस दुखत आहेत म्हणून पण सांगितलं. मी ते शांतपणानं ऐकून घे. माझे केस दुखत आहेत, माझा कान दुखतोय, माझी काय नाही हो दादा, ते अंगाला फार ताप येतोय, काय अंग दुखतंय, काय खरं नाही. आंबे काढायचे, लावणी करायचे, पालखी आहे,
शेजारी मयत झालंय, लग्न आहे, साखरपुडा आहे, अशी 50 कारणं मी काढली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की या गोष्टीसाठी कधी सुट्ट्या मिळणार नाही. लग्न ही प्लॅन्ड गोष्ट आहे, त्याला सुट्ट्या मिळणार नाही. वारसं हे अनप्लॅन्ड आहे, कुणाचा कधी जन्म होईल सांगता नाही येत. परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये एकच बाळ जन्माला येईल, किंवा प्रत्येक महिन्याला बाळ येत नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टी मी त्यांना डिफाईन करून दिल्या. 3ऱ्या महिन्यानंतर आमच्या लोकांचं ॲब्रप्ट पडून जाणं कमी झालं, कारण त्यांना लक्षात आलं की इथे आपल्याला चांगल्या गोष्टींचं एक्सपोजरही मिळतं. आमच्या बाहेरच्या हॉस्पिटलमधून मी लोक आणली, त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काम करायला सुरुवात केली. त्यांना तो व्यवसाय म्हणजे काय हे समजावलं. त्यांना असं सांगितलं हे हॉस्पिटल तुमचं आहे, माझं नाही, तुम्ही त्याचे मालक आहात. त्यांना त्याचा फायदा मिळायला लागला. काही वेळेला एक महिना आड त्यांना बोनस मिळायला लागला. त्यांना जेव्हा असं लक्षात आलं की ही खूप मोठी चेन आहे आणि रत्नागिरीतल्या इतर बिझनेसेसपेक्षा हा बिझनेस वेगळा आहे, ज्याच्यामध्ये त्यांना सन्मानही मिळतो. मी स्वतः अनेक लोकांना सर म्हणतो. मी स्वतः कुठल्याही खुर्चीमध्ये, आता तुम्ही येता काही वेळेला, मी कधी कुठल्या रूममध्ये बसत नाही. मी वेटिंग लाऊंजमध्ये बसतो, जिथे वेटिंग चेअर आहे तिथे बसतो. सत्तेचा कुठेही असा मास किंवा ज्याला शो म्हणतात, शो ऑफ, असा कुठेही हा साधेपणा पण लोकांना भावला. कारण लोकांच्या असं लक्षात आलं की इथे नुसताच रुबाब नाही आहे, तर इथे नॉलेज आहे आणि ते नॉलेज आपल्याला कामाला येणार आहे. आणि त्याचबरोबर की जे शिकतायत त्यांना स्वातंत्र्य मिळालं एक्सपेरिमेंटेशन करण्याचं, त्यांना अधिकार मिळाले. जनरली लोकांना पैसा आणि अधिकार याच्यामध्ये अधिकार जास्त आवडतात. म्हणजे पैसा माणसाला एक स्थैर्य देतो, पण अधिकार माणसाला सामर्थ्य देतो. तर तेव्हा ते जेव्हा अधिकार लोकांना मिळायला लागले, तेव्हा त्याच्या पुढची जबाबदारी आली की त्या अधिकारांचं एक्झिक्युशन ही लोक योग्य प्रकारे करतात की याच्यासाठी मॉनिटरिंग करणं, याच्यासाठी एक सिस्टीम तयार करणं ती केली गेली. यातल्या काही लोकांचे मोठ्या पातळीवरती मी नेलं, त्यांना परत आणलं. मग असं तयार झालं की आम्हाला रत्नागिरीत काम करायचं नाही. एक दुसरी समस्या आली, आम्हाला मुंबईत जायचं. म्हणजे मग सिस्टीम अनस्टेबल व्हायला लागली की आम्हाला म्हणजे इथे ट्रेन करायचं आणि इथे राहायचंच नाही, मला मुंबईत जायचं. मग मी त्यांना सांगायला लागलो, अरे इथे राहून तुमचे 4 पैसे वाचतील, इथे सुद्धा तुम्ही मोठे होऊ शकाल. आणि इथून मग 3 आठवडे बाहेर जा, दुसऱ्या हॉस्पिटलला ट्रेन करा. मग त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी शिकवली, त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिकवलं, त्यांना बिझनेस अनालिटिक्स शिकवलं, MIS म्हणजे काय हे समजतं शिकवलं. SAPच्या सिस्टीम, आमच्याकडे BCom न झालेली मुलं आहेत, त्यांना SAP ऑपरेट करता येतं. तर जेव्हा त्यांची नॉलेज एनहान्समेंट झाली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला इथे पैशापेक्षा खूप काही मिळतंय. आज माझ्याकडे गेल्या 1 वर्षामध्ये एकही माणूस सोडून गेलेला नाही. परंतु एक अनुभव माझा आहे की इथे जेव्हा जास्त काम करायला लागतं तेव्हा लोक सोडून जातात. म्हणजे लोकांना जास्त काम नको असतं, थोडासा कामचोरपणा आहे लोकांचा, आणि तो मला वाटतं आपल्याकडे ओव्हरऑल. पण त्याच्यावर उपाय नाही करत. त्याच्यामध्ये फक्त ते प्रमाण कमी करतायत. कारण हा जो प्रश्न आहे हा सगळ्यांना हो, म्हणजे 100 50 लोकांना असेल तर तो तुम्हाला प्रयत्न करून 10 पर्यंत आणता येतो. आणि तो मी आणलाय. म्हणजे माझ्याकडे सगळंच काही फार आदर्श आहे याच्यातला भाग नाही, परंतु जे पूर्वी 50% प्रमाण होतं ते आता 5 ते 6 वरती आहे. आणि 5 ते 6 हे एवढ्या बिझनेसेसमध्ये ऍक्सेप्टेबल आहे. इनफॅक्ट मी असं म्हणतो की दरवर्षी 25% माणसं बदलावी, कारण तुमचा व्यवसाय नवीन होतो, नवीन कल्पनांनी, नवीन लोक नवीन कल्पना आणतात, त्याच्यामध्ये नवीन रक्त येतं. तेव्हा कुणालाही परंपरागत असे जॉब देऊच नाही. 25% जॉब आपण नवीन लोकांनी दरवर्षी बदलावे. एक प्रश्न आणखीन असा आहे की डोळ्यांचं जे तुम्ही हॉस्पिटल सुरू केलं त्याचे जे समव्यावसायिक जे इथे आहेत, म्हणजे जेव्हा ते हॉस्पिटल डोळ्यांचे डॉक्टर असणारे लोक इथे आहेत, त्यांच्याबाबतचा तुमचा दृष्टिकोन झाला किंवा असा इथे जे आहेत ना व्यवसाय, हे बहुतेकांनी तुम्हालाही माहिती आहे की पापड लोणची करणारे किंवा अगदी छोटे मोठे अनेक उद्योग जे आहेत, कणकावरती किंवा फळांच्यावरती प्रक्रिया करणारे, असे अनेक सारखेच व्यवसाय असतात बहुतेक ठिकाणी. त्यांनी एकमेकांच्याकडे कसं बघावं, व्यवसाय आपला वाढवावा कसा, आणि तुम्ही ह्या सगळ्याच्याकडे कसं बघा? एक आपली दहीहंडीची जर कल्पना घेतली तर दहीहंडी हा एक स्तराचा खेळ असतो. त्याच्यामध्ये सर्वात जास्त कौशल्य असतं, सगळ्यात जास्त स्ट्रेंथ लागते खालच्या सर्कलला. त्यांच्या खांद्यावरती वरचं सर्कल असतं, त्यांच्या खांद्यावरती वरचं सर्कल असतं. सगळ्यात शेवटचा जो मुलगा असतो
त्याला आपण गोविंदा जो फोडतो त्याला सगळ्यात मोठी रिस्क असते, पण सगळ्यात मोठं रिवॉर्ड असते. त्याला सगळ्यात जास्त संधी असते, पण सगळ्यात जास्त रिस्क आहे. तर व्यवसायामध्ये असे वेगवेगळे स्तर असतात. तेव्हा तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करावं लागतं की तुम्ही कोणत्या स्तरावरती आहात. जेव्हा तुम्ही वरच्या स्तरावरती असता तेव्हा तुम्हाला रेकग्निशन आहे, रिस्क आहे, कारण लोकांच्या तुमच्याकडून सर्वाधिक अपेक्षा आहे. तर तेव्हा मी प्रथम कायम असं ठरवलं की आपल्याला वरच्या स्तरावरती राहायचं आणि वरच्या स्तरावरती राहताना आपल्या सगळ्यात जास्त रिस्क आहे. लोक आपल्याला चांगलं बोलणार आहे, परंतु थोडं काही चुकलं तर लोक आपल्याकडे 50 जण बोटं दाखवणार आहे. परंतु तीच तुमच्या दृष्टीने एक प्रेरणा असते, एक दर्जा मेंटेन करण्याची. आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर व्यवसायामध्ये व्हेरिडनेस असा नाही, म्हणजे तेच व्यवसाय वेगवेगळ्या स्केलमध्ये लोक करतात. कोणी लहान असेल तर कोणी मोठा असेल, कोणी मध्यम असेल, अशा प्रकारे लोक करतात आणि समाजाच्या दृष्टीनं ते आवश्यक असते. म्हणजे ICICI बँक आहे, त्याचा गिराईक, त्याचा कस्टमर वेगळा आहे. SBI मध्ये जाणारे लोक वेगळे आहेत, जिल्हा सहकारी बँकेमध्ये जाणारी लोक वेगळी आहेत, पतपेढीमध्ये जाणारे लोक वेगळे आहेत. सगळ्यांची तर कोटीच्या कोटी उड्डाण होत आहेत. जाहिराती बघितल्या तर सगळ्यांचीच कोटीच्या कोटी उड्डाण. म्हणजे प्रत्येकाला ग्राहक आहे, प्रत्येकाने आपला ग्राहक डिफाईन केलेला आहे. तसा मला वाटतं तुम्ही तुमचा ग्राहक हा डिफाईन करायला हवा आणि त्या ग्राहकाला काय हवं हे जर तुम्हाला ओळखता आलं तर मग तुमची कुणाशी स्पर्धा राहत नाही. स्पर्धा हे तत्वज्ञान असं आहे की स्पर्धा हे गुणवत्तेशी जोडलं गेलेलं तत्वज्ञान आहे. तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये जर गुणवत्ता ठेवली तर तुमची मोनोपॉली तयार होते आणि मोनोपॉलीमध्ये कुणीही तुमच्याबरोबर ते टिकू शकत नाही. परंतु त्याच्यासाठी खूप मोठी परीक्षा असते. तुम्हाला सतत नवीन राहावं लागतं, तुम्हाला सतत नवीन गोष्टी आणाव्या लागतात. नवीन गोष्टी आणताना तुम्हाला गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक प्रत्येक वेळेला पैशाची असते असं नाही, तर ती लोकांचीही असते. योग्य लोक निवडावी लागतात, योग्य वेळ निवडावी लागते आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा जमून येतात तेव्हाच तुम्ही मोनोपॉली बिझनेस तयार करू शकता. तेव्हा जे काही इथले सर्व व्यावसायिक आहेत किंवा जे डॉक्टर आहेत, जे हॉस्पिटल आहेत, त्या सगळ्यांचीच या सोसायटीला आवश्यकता आहे. कुठलाही डॉक्टर किंवा कुठलाही हॉस्पिटल हा चांगली ट्रीटमेंट देण्याचाच प्रयत्न करत असतो. कुठलाही डॉक्टर असा नसतो की माझ्या हातून काही चूक व्हावी किंवा मी गलथानपणा करावा. कामाच्या ओघामध्ये किंवा काळाच्या ओघामध्ये त्यांच्या बरोबर जी टीम असते ती चुका करत असते आणि त्या ठिकाणी तो मालक म्हणून डॉक्टर किंवा तिथली मॅनेजमेंट ही हतबल असते आणि त्याची फळं त्यांना भोगावी लागतात. जे त्याच्यामध्ये गुणवत्ता ठेवतात ते सुटून जातात आणि ते हिरो बनतात. मार्केटिंग आणि ब्रँडिंग हा एक महत्वाचा विषय असतो. तर इथे रत्नागिरीच्या मगाशी म्हटलं जसं कोकणामध्ये की जो आता हे डोळ्यासमोर आहे होता, यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? कारण कसं आहे की आल्या तुम्ही इकडे हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आपण बघतोय वर्तमानपत्रांच्या मध्ये आहे, ऑडिओमध्ये आहे, आकाशवाणीवर तर तुमचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं काय करता आणि सगळ्यात त्यातला महत्वाचा भाग असा की त्याच्यासाठी खर्चाचं नियोजन कसं करता? कारण ज्या पद्धतीने ब्रँडिंग करावं लागतं त्यासाठी खर्च भरपूर येतो. नक्कीच खर्च आला का की तुम्ही मॅनेज कसं करता? आता मी स्वतः या गोष्टीला खर्च म्हणून कधी समजत नाही. मुळातच आपण कोकणी माणसांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की खर्च काय आणि गुंतवणूक. कुठलाही व्यवसाय असतो तो व्यवसाय वाढवताना आपल्याला गुंतवणूक करावी लागते आणि त्या गुंतवणुकीचं एक शास्त्र आहे की ती तुम्ही कोणत्या क्लासवरती करताय. तुम्ही मासचा ब्रँड बनताय का तुम्ही क्लासचा ब्रँड बनताय. आणि क्लास किंवा मास या दोघांमध्येही तुम्हाला जर प्राइस रिचेबिलिटी असेल, अफोर्डेबिलिटी असेल तर क्लासलाही तुमचा हेवा वाटतो आणि मासेसलाही तुमच्याकडे यावंसं होतं. तेव्हा मी रत्नागिरी टाइम्स सारखा पेपर निवडला. रत्नागिरी टाइम्समध्ये मी जाहिरात द्यायचो. कुठल्याही इंडिगोच्या जाहिरातीमध्ये असं नसायचं की आम्हीच चांगले आहोत आणि आमच्याकडेच या. आमचं सुरुवातीपासून ब्रँडिंग असं होतं की त्याची एक थीम अशी होती की शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणजे प्रत्येकाला शहाणपण त्या व्यवसायामधलं येईल, त्या स्पेशालिटीमधल्या चांगल्या गोष्टी समजतील आणि त्या चांगल्या गोष्टीसाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे असा सॉफ्ट आणि सोबर मेसेज द्यायचा. मला तर वाटतं एक जाहिरात दिली होती मी डायबिटीसच्या लोकांसाठी. तर त्याच्यामध्ये पूर्ण पेज काळं होतं, ब्लॅक होतं
आणि खाली असं लिहिलं होतं की डायबिटीसमुळे माणसाला अंधत्व येऊ शकतं. डोळे कुठेही तपासा, पण वेळीच तपासा. तिथे कुठेच असं म्हटलं नव्हतं की तुम्ही इंटिगोमध्ये या. आज सुद्धा मी रेडिओवरती जेव्हा बोलतो, तेव्हा कुणालाही असं सांगत नाही की तुम्ही इंटिगोमध्ये या किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये इंटिगोचं नाव पण नसतं. लोकांना तुमचा प्रामाणिकपणा भावतो. इथला जो आपला कोकणचा क्राऊड आहे, जर तुमचा स्थानिक माणसाला तुम्हाला टार्गेट करायचंय, तर ते तुम्हाला बुद्धिवादी पद्धतीने टार्गेट केलं पाहिजे. इथे फारशा कमर्शियल गोष्टी उपयोगाला येत नाही. तुम्ही जितकं कमर्शियल इथे जाल, तिथे लोक तुम्हाला निगेटिव्हली घेतात, असा माझा कोकणातला अनुभव आहे. तर तुम्ही प्रिन्सिपली जर गेलात आणि लोकांना तुमचा प्रामाणिकपणा जर भावला, तर तुमचा व्यवसाय इथे यशस्वी होऊ शकतो. प्रामाणिकपणाला अजूनही इथे किंमत आहे. आणि इंडिगो हा एक प्रामाणिक ब्रँड आहे. हे ठसवण्याचा आम्ही प्रत्येक कम्युनिकेशनमधून प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेला आम्ही असं समजतो की जी ॲड आम्ही देतोय ती गुंतवणूक आहे, खर्च नाही. आणि तो गुंतवणुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आम्हाला त्याचा खर्च कधीच जाणवला नाही. म्हणजे मार्केटिंग मी असं कधीच समजलं नाही. मी असं समजलं की ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी जे जे काही आपण करतो, जेवढं तुम्ही समाजाला देता, तेव्हा समाज तुम्हाला 5 पटीने परत देतो. फक्त ते तुम्ही योग्य पद्धतीनं समाजाला अपील होईल अशा पद्धतीनंच ते दिलं पाहिजे. आणि ते देताना तुमच्या मनामध्ये अशी भावना असली नाही पाहिजे की तुम्ही समाजावरती फार मोठा उपकार करताय. अशी भावना कधीही असता कामा नये. पुष्कळ वेळेला लोक एखादी गोष्ट फ्री देतात आणि ती फ्री देताना आपण फार मोठं काही करतोय असा भाव आणतात. त्याच्यामध्ये नम्रता असावी. लोकांना असं समजावं की तुम्ही हे एक जबाबदारी म्हणून करताय, एक जाणीव म्हणून करताय, एक फ्रीबी म्हणून करत नाही. जर तुम्ही ते राईट पद्धतीने व्हेकली लॉन्च केलं, तर मला नाही वाटत तुम्हाला अडचण येते तुमच्या व्यवसायात. तुम्ही आता आकाशवाणीचा उल्लेख केला. ती गोष्टीतून दृष्टी आता तुमचा तो कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीवर. तो ऐकला तर त्याच्यातनं काय वाटतं की तुम्ही जसं मगाशी म्हणालात त्याच्यात कुठेही इंटरव्ह्यूचा उल्लेख नसतो. तेव्हा वैद्यकीय शास्त्रामधल्या काही गोष्टी अगदी क्वचित असतात. इतर खूप वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा त्याच्यामध्ये उल्लेख होतो, वेगवेगळ्या व्यक्तींचा असतो, स्वातंत्र्य सैनिकांचा असतो. हे जे सगळं ज्ञान आहे, हे करण्यासाठी तुम्ही एवढा जो सगळा तुमचा व्याप आहे त्याच्यातून वेळ कसा आणि कधी काढता? वेळेचं गणित असं आहे की वेळ असा काढावा लागत नाही. वेळ हा तुम्हाला जन्माला घालत असतो आणि ती वेळ तुम्ही साधायची असते. पुष्कळ वेळेला असं झालंय की आकाशवाणीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमधून बाहेर पडताना मला एखाद्या गोष्टी सुचली, मी पटकन परत गेलो आणि रेकॉर्डिंग केलं, असं झालं. जेव्हा तुम्हाला समाज एखादी डिग्री देतो, म्हणजे जेव्हा मी डॉक्टर बनलो तेव्हा सरकारी व्यवस्थेतून बनलो. म्हणजे फायनली माझा खर्च कोणी केला, तर माझा खर्च समाजाने केला. आणि समाजाने मला काही दिल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. भले लोक मला मालक म्हणू देत, उद्योजक म्हणू देत किंवा खूप मोठा म्हणू देत, ती लोकांची बघण्याची दृष्टी झाली. परंतु मी जो आज बनलो तो समाजामुळे बनलो. मग या समाजाला मला काही द्यायचं नाही का? डॉक्टर म्हणून मी हॉस्पिटल काढलं आणि तिथे ट्रीटमेंट देतो, चॅरिटी करतो. हा काही फार मोठा उदात्ततेचा भाग आहे असातला भाग नाही. परंतु डॉक्टर म्हणून तुम्ही समाजातले आजार बरे करू शकता. पण त्याच्याही पलीकडे निरोगी मनाचा समाज जर तुम्हाला बनवायचा असेल, तर अशा समाजाला तुम्हाला काही गोष्टी सांगायला हव्यात आणि त्या धाडसाने सांगायला हव्यात, स्पष्टपणे सांगायला हव्यात. आणि तुमचं जर मुळातलं काम चांगलं असेल, तर समाज अशा गोष्टी ऐकून पण घेतो. आणि म्हणून हा गोष्टीतून दृष्टी कार्यक्रम मी सुरू केला. आज जवळजवळ 8 महिने तो आकाशवाणी रत्नागिरीवरून चालू आहे. मी याच्याही आधी एक हृदयावरती, त्यानंतर एक हृदयावरती हृदयंगम म्हणून मराठीमधून 3.5 तासाचा कार्यक्रम करत असतो. त्यानंतर संधी छाया म्हणून वृद्ध लोकांच्या सांध्यांचे आजार असतात त्याच्यासाठी, किंवा मेंदूवरसाठी खाली डोकं वर काय असा एक कार्यक्रम होता. गोष्ट तुझी माझी म्हणजे मी आणि माझ्या शरीराची गोष्ट, अशी एक स्त्रियांवरती लहान मुलींपासून म्हाताऱ्या स्त्रीपर्यंत अमृतवेल असा एक कार्यक्रम मी तो राष्ट्रपती कधी प्रतिभाताई पाटील असताना राष्ट्रपती भवनात पण हा कार्यक्रम केला. तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की अनेक वेळेला अनेक स्त्रियांनी मला सांगितलं की आम्हाला दर महिन्याला पाळी येते, पण डॉक्टर पहिल्यांदा तुमचा कार्यक्रम ऐकल्यावर समजला आम्हाला पाळी म्हणजे काय. तेव्हा ह्याच्यातून जे काही ज्ञान लोकांना मिळालं त्याच्यातून खूप मोठी जागृती झाली. आणि मला असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत ज्ञान पोचवाल
तर तुमच्याबद्दल आदर मिळवतो आणि तोच आदर शेवटी तुम्हाला मोठं नाव देतो. तुमची किती हॉस्पिटल्स आहेत याच्यापेक्षा तुम्ही त्या हॉस्पिटल्समधून लोकांना काय दिलंय याच्यामध्ये तुमचं स्थान ठरतं. मी आता अनेक गोष्टी सांगितल्या, त्यात वैद्यकीय व्यवसाय हा प्रमुख तुमचा, पण त्याच्याबरोबर इतर अनेक गोष्टी सामाजिक सुधारणांसाठी, सामाजिक दृष्टिकोनासमोर तुम्ही ठेवून सांगितलं. म्हणजे शेवटचाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे असा, की अवघे हो श्रीमंत हे आता आमचं सॅटर्डे क्लबचं ब्रीदवाक्य आहे. तर ते श्रीमंत होण्यामध्ये कोणत्या अडचणी असू शकतात आणि त्या कशा आपण सोडवू शकतो, आणि पुन्हा सामाजिक बांधिलकी मानून हे तुम्ही काय सांगता? श्रीमंत होण्यामध्ये महत्वाची अडचण म्हणजे आपल्याला श्रीमंत व्हायचं हीच आहे. ही सगळ्यात महत्वाची अडचण आहे. कारण श्रीमंती म्हणजे काय आहे याची लोकांना कल्पनाच नाही. आपला व्यवसाय जेव्हा आपण उघडतो तेव्हा त्या व्यवसायामध्ये जी आपण गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीचं स्वरूप, त्या गुंतवणुकीचा साईज, त्या गुंतवणुकीसाठी ती गुंतवणूक यशस्वी करण्यासाठी योग्य मार्केटची निवड, त्या मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य लोकांची निवड आणि त्या विषयातल्या फायनान्सचं संपूर्ण ज्ञान मिळवणं ही प्रक्रिया त्याला जमते. तो पटकन श्रीमंत होतो. पुष्कळ वेळेला आपल्या व्यवसायामध्ये आपण जो प्रॉडक्ट विकतो म्हणजे 2 P 3 P महत्वाचे असतात. एक प्रॉडक्ट म्हणजे तुम्ही काय प्रॉडक्ट चूज करता, दुसरं तो प्रॉडक्ट विकण्यासाठी किंवा तो प्रॉडक्ट यशस्वी करण्यासाठी पीपल म्हणजे तुमच्याकडे योग्य लोक आहेत की नाही, आणि तिसरं प्रोसेसेस. 3 P महत्वाचे आहेत. हे 3 P असेल तर 4था P म्हणजे पैसा तुम्हाला मिळणार. आणि खूप पुष्कळ वेळेला ह्या 3 P हे दळमळीत असतात. लोकांचा त्या विषयातला अभ्यासच नसतो कुठे. आता फॉर एक्झाम्पल मी दुकान उघडलं, मी 200 स्क्वेअर फूटचं दुकान उघडलं, त्याला मी भाडं काय देतो, मग त्या भाड्यामध्ये मी स्वतः काम करतोय त्याच्यामध्ये दिवसभर, म्हणजे माझा पण त्याच्यात पगार आहे. मी मालक नाही, मी नोकर आहे. माझ्याच व्यवसायामध्ये मी 2 प्रकारे काम करत असतो. एक म्हणजे इन्व्हेस्टर, ज्याच्यामध्ये मी माझे पैसे गुंतवले आणि दुकान उघडले आणि तिथे मी दिवसभर बसून माल विकतो आहे, म्हणजे मी तिथे नोकर पण आहे. पुष्कळ लोक ही स्वतःला मालकच समजतात आणि ती नोकर समजत नाही. तर त्यामुळे त्यांना त्याची P&L लक्षात येत नाही. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपली एंगेजमेंट काय आहे, आपली स्वतःची कॉस्ट काय आहे, किंवा आपण एक 200 स्क्वेअर फूटचं जेव्हा दुकान उघडतो तेव्हा त्याच्यामध्ये 10 प्रॉडक्ट, एक परेटोज लॉ म्हणून आहे, तुम्ही इंटरनेटवरती बघा. परेटोज लॉ असा महत्वाचा लॉ आहे की 20% गोष्टी तुम्हाला 80% उत्पन्न देतात. 20% इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 80% रिटर्न देते आणि 80% गुंतवणूक तुम्हाला फक्त 20% रिटर्न देते. तेव्हा हे 80-20 रूल म्हणूनही याला समजलं जातं. तेव्हा 80-20 रूल ज्याला समजला. आता दुसरं एक उदाहरण झालं, आपलं स्वयंपाकघर असतं सोपं. स्वयंपाकघरामध्ये आपला एक फोडणीचा किंवा मिसळण्याचा डबा असतो. त्या डब्यामध्ये मोहरी असते, हळद असते, तिखट असतं, मिरची असते, मीठ असतं, हिंग असतो, असं सगळं एका डब्यामध्ये असतं. म्हणजे परेटोच्या नियमाप्रमाणे 80 गोष्टी एकाच ठिकाणी असतात, पण त्या जागा किती व्यापतात? 20%. सो 80 थिंग्स आर ऑक्युपाईंग 20% ऑफ द स्पेस. त्याच्या पलीकडे 20 गोष्टी असं आहे, गव्हाचं पोतं आहे, तांदळाचं पोतं आहे, डाळीचं पोतं आहे. 20 गोष्टी 80% जागा व्यापतात. तसंच धंद्यामध्ये 20 गोष्टी 80% कॅपिटल खातात आणि 80 गोष्टी 20% कॅपिटल खातात. मग अशा ज्या 80 गोष्टी आहेत ज्या 20% कॅपिटल खातात त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन किती मिळतंय, आपल्याला किती मार्जिन आहे, त्याचा टर्न अराउंड टाइम किती आहे आणि त्या टर्न अराउंड टाइम आपल्याला किती कमीत कमी करता येईल. आणि ज्या 20 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपला 80% भांडवल अडकलेलं आहे त्यांचा टर्न अराउंड टाइम आपल्याला कसा पटकन वाढवता येईल आणि ती गोष्ट आपल्या ह्याच्यातून कशी, म्हणजे आपल्या पैशांनी ज्याला धंदा करायचा नाही तोच सक्सेसफुली श्रीमंत होऊ शकतो. पुष्कळ वेळेला आपण आपल्या पैशाने म्हणजे दुनियेचे पैसे घेऊन ते लुटावे तसं नाही. आपला पैसा धंद्यामध्ये अडकता कामा नये. माझ्याकडे भरपूर माल आहे परंतु गिराईकच नाही, म्हणजे माझा पैसा अडकलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी एक मशीन घ्यायचं झालं, आता काल मी पुण्याला होतो, काल एक डॉक्टर माझ्याकडे आहे, तर डॉक्टर माझ्याकडे आले, ते मला म्हणले की एक्सरेचं मशीन मला घ्यायचं.
डिजिटल एक्सरे. मी त्यांना विचारलं काय किंमत आहे, आपल्याला किती गुंतवणूक करायची आहे. ते म्हटले मला 20 लाख रुपये पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, 20 लाख रुपये आपण घेऊया इक्विपमेंट. 20 लाख रुपये मला जर गुंतवायचे असतील तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, 20 लाख रुपये तुम्ही मला किती दिवसामध्ये परत देणार आहे. मग तुम्ही असं करा की त्या एक्सरेचे 100 रुपये घ्या. मी असं नाही म्हणत 500 रुपये घ्या, पण मग 100 रुपये एक्सरेचे घेण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पेशंट यायला किती महिने लागतील, ते 20 लाख रुपये तुम्हाला किती वर्षांनी किती महिन्यांनी परत मिळतील, आणि मग तुमचा त्याच्यामध्ये पेबॅक चालू आहे. हा विचार आपण करतो का? नाही, मला एखादी गोष्ट आवडली, मी त्याच्यात गुंतवलं. ह्याला व्यवसाय म्हणत नाही, तो व्यवसाय होतो. तेव्हा व्यवसायामध्ये साय ही गोष्ट फार महत्वाची आहे. साय म्हणजे क्रीम, आणि पुष्कळ लोकांना क्रीमच समजत नाही. क्रीम कसं काढायचं ह्याचं नॉलेज नसतं. त्यामुळे कॅपिटल म्हणजे भांडवल, त्या भांडवलाची डिप्लॉयमेंट म्हणजे आपण ते योग्य प्रकारे आपल्या धंद्यात उतरवलंय की नाही, आणि त्याचा पेबॅक आपण डे टू डे मॉनिटर करतोय की नाही, आणि या सगळ्यामध्ये आपण स्वतःची किंमत गृहीत धरतोय की नाही, हे ज्याला समजतं त्याला त्याची P&Lचं गणित बरोबर समजतं. आणि P&L ही आपल्याला रोजच्या रोज बघायला पाहिजे. आपल्याला संध्याकाळी माहिती पाहिजे की आर यू इन टू लॉस ऑर आर यू इन टू प्रॉफिट. इट मे बी फॉर टुडे, कदाचित ते आजच्या दिवसासाठी असेल, पण त्या आजच्या दिवसाचा तुमचा हिशोब पाहिजे. आणि 30 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही 4 दिवस लॉसमध्ये आहात आणि 26 दिवस प्रॉफिटमध्ये आहात, मला रविवारी सुट्टी, मी दुकान उघडणार नाही. आणि रविवारी फास्ट आहे तुला. रविवारी जर तू उघडला नाही तुझा धंदा, तर तुझ्या धंद्याचं तू भाडं देतोयस, तुझा माल आतमध्ये पडलेला आहे, तिथे तुझं कॅपिटल अडकलेलं आहे. आमचं हॉस्पिटल रविवारी चालू आहे, बंद नाही. म्हणजे ते व्यवसायासाठी चालू नाही. काय ते बंद कशासाठी ठेवायचं? आपलं काही शॉपॅक्टचं दुकान नव्हे रविवारी बंद ठेवायला. तेव्हा आपली धंद्यामधली प्रिन्सिपल्स ही अतिशय स्वच्छ आणि क्लिअर पाहिजे. आणि असा जर स्वच्छपणानं आपल्याला धंदा आपला दिसायला लागला तर तो प्रॉफिटेबल होतो. आणि तो जितक्या लवकर प्रॉफिटेबल होतो तितक्या लवकर तुम्ही श्रीमंत होता. तेव्हा P&L बद्दल माहिती करून घ्या, लॉस फंडिंग बद्दल माहिती करून घ्या. मला व्यवसाय करायचा आहे, पण त्या व्यवसायामध्ये मला किती दिवस तोटा होणार आहे, कोणत्या लेवल्सला मला तोटा होणार आहे, आणि तो तोटा थांबवण्यासाठी मला कुठल्या लेवल्स अचीव्ह केल्या पाहिजे. मग जर मला 6 महिने हा तोटा घ्यायचा आहे तर 6 महिन्याचं कॅपिटल, वर्किंग कॅपिटल माझ्याकडे आहे की नाही, माझ्याकडे तेवढं भांडवल आहे की नाही. नाहीतर मग घरातले इकडचे तिकडचे पैसे मी आणायचे, ते घालायचे, मग घरामध्ये प्रेशर घ्यायचं. याला धंदा म्हणत नाही. कुठल्याही धंद्यामध्ये तुम्हाला एक अंदाज पाहिजे की तुम्हाला किती दिवस त्याच्यामध्ये तोटा होणार आहे, आणि तुम्ही जे भांडवल त्याच्यामध्ये गुंतवताय त्याचा किती पर्सेंटली रिटर्न तुम्हाला कुठल्या महिन्यापासून अपेक्षित आहे, हे तुम्ही कागदावरती आधी मांडलं पाहिजे. तुमचा धंदा तुम्हाला कागदावरती स्वच्छपणानं मांडता आला पाहिजे. त्याच्यातले धोके, त्याच्यातले फायदे, त्याच्यातले रिटर्न हे तुम्हाला कागदावरती स्वच्छ समजले पाहिजे. हे ज्याला पहिल्या फेजमध्ये समजलं तो पटकन श्रीमंत होतो. त्याच्यातला ह्याला म्हणतात बिझनेस मॉडेल बनवून. आणि हे बिझनेस मॉडेल तुमचं 5 वर्षाचं तयार पाहिजे. आणि पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे की दर 2.5-3 वर्षांनी कुठल्याही धंद्यामध्ये जेव्हा तुम्हाला पैसे मिळतात तेव्हा ते पैसे परत रिइन्व्हेस्ट करावे लागतात. ते रिइन्व्हेस्ट कशा प्रकारे करायचे? कारण हल्ली धंद्याचं सायकल असं आहे 2 ते 3 वर्ष आहे. पूर्वी 7-8 वर्ष धंद्याचं सायकल होतं. आता कुठल्याही बिझनेसचं सायकल 2-3 वर्षाच्या पलीकडे नाही. 2-3 वर्षानंतर तुम्हाला त्या बिझनेसचं नेचर बदलायला हवं, त्याच्यामध्ये नवीन गोष्टी आणायला हव्या. त्याच्यासाठी मार्केटमध्ये नवीन काय आहे, मार्केटच्या पुढे तुम्ही असायला पाहिजे 4 पावलं. हे ज्याला समजेल तो त्याच्यामध्ये जास्त यशस्वी होतील. पुष्कळ वेळेला मार्केट रिसर्च नसतो, मार्केट अंडरस्टँडिंग नसतं, स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पना असतात. आणि स्वतः फर्स्ट जनरेशन आपण जर असलो, म्हणजे माझ्या घरामध्ये माझे वडील LIC मध्ये सर्व्हिसला होते. आज मी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, म्हणजे माझ्या फॅमिलीच्या दृष्टीने मी महापुरुष आहे. माझ्या फॅमिलीचा ट्रेंड बदलला मी. आज मी एवढे हॉस्पिटल काढली, याची जाणीव मला पाहिजे. मी माझं संपूर्ण पुढचं खानदान बदललंय, पुढच्या 10 पिढ्या. ही जाणीव असताना त्याचबरोबर आपल्याला जबाबदारी आली पाहिजे. आणि ही जबाबदारी आपल्याला त्या धंद्यातल्या खाचाखोचा कागदावरती मांडून आली पाहिजे. आणि त्या खाचाखोचाची रिस्क आपल्याला किती मिनिमाइज करता येईल आणि किती लवकर आपण ती कव्हर करू, याच्यावरती तुम्ही किती झटपट श्रीमंत होणार आहे हे सगळं. धन्यवाद. खूप अतिशय चांगली माहिती दिली आपल्याला. विशेष म्हणजे शब्द पाळणं ही सुद्धा व्यवसायाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. डॉक्टर साहेब
आजारी होते, 8 दिवस पुण्यामध्ये होते. काल रात्री ते आले आणि आपला शब्द दिला आहे म्हणून ते आज आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे हे त्यांनी स्वतःच्या कृतीतनं सुद्धा दाखवून दिलेलं आहे. त्यांची टॅगलाईन अशी आहे की दृष्टी देणारी माणसं, तर त्यांनी अंतर्दृष्टी सुद्धा आपल्याला व्यावसायिकांना सुद्धा दिलेली आहे असं मला वाटतं. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आम्ही आमच्यापर्यंत ते प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केले आणि तुम्ही घेतलेला तुमचा जगभरातला वेगवेगळा अनुभव इथे शेअर केला. श्रीमंत होण्याच्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल चार्टर्ड क्लबच्या वतीने एक लास्ट वाक्य बोलतो. मी जेव्हा हॉस्पिटल सुरू केलं रत्नागिरीमध्ये तेव्हा पहिली ॲड अशी दिली होती की डोळे तर सर्वच, दृष्टी तर सर्वांनाच, डोळे तर सर्वांनाच असतात, पण दृष्टी कोण देतं? तर ती दृष्टी आपल्याला काय आहे हे जेव्हा समजेल स्वतःबद्दल, तेव्हा आपण यशस्वी होऊ शकतो. तर कुठलाही व्यवसाय करताना आपल्याला ती दृष्टी आहे की नाही आणि ती दृष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याकडे कॅपॅबिलिटी आहे की नाही, किंवा ती जर नसेल तर ती कॅपॅबिलिटी बिल्डिंग कसं करायचं, मग ते भले तुम्ही स्वतः करा किंवा स्वतः नालायक आहात असं समजून लायक माणसांना घ्या, तेव्हा पण आपला धंदा पुढे होऊ शकतो. पुष्कळ लोकांना आपण लायक आहोत का नालायक आहोत हे समजत नाही आणि त्या दोघांच्या मधली गॅप फिलअप करता येत नाही, त्यामुळे तो व्यवसाय यशस्वी होतो. दृष्टी देता देता त्यांनी उत्तम कानमंत्रही आपल्याला दिलेला आहे. तो घेऊनच आपण आता इथे थांबूया. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.